सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगानं रंग बदलणारे पाहिले नाहीत. फडणवीसांवर आधी खालच्या पातळीवर आरोप केले होते, आता काय जादू झाली? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. बीड जिल्हा पुन्हा हादरला. परळीच्या सौंदाना गावातील सरपंच अभिमन्यू क्षीरसागरांचा अपघाती मृत्यू. राख वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवलं, चालक फरार. परळीत अद्याप अवैध वाहतूक सुरू. बेडघर नामक राख माफियाच्या टिप्परकडून सरपंच क्षीरसागरांच्या गाडीला धडक. अपघात की घातपात तपासावं लागेल, भाजप आमदार सुरेश धसांना संशय. सौंदाना गावच्या सरपंचाचा अपघाती मृत्यू नसून हत्या. भ्रष्टाचारांचं टोळकं प्रामाणिक सरपंचांच्या जीवावर उठलंय. ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा मोठा आरोप. संपूर्ण बीड जिल्हा केंद्रशासित करण्याची फडणवीसांना विनंती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेने नाशिकमध्ये फोन फेकल्याची माहिती. तपास यंत्रणेला अद्याप मोबाईल सापडलेला नाही. फेकलेल्या फोनवरून चाटेने वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजितदादा संतापले. तपासात नाव आल्यावरच चौकशी होईल. कायदा सर्वांना सारखाच, कुणालाही पाठीशी घालणार नाही. बीड प्रकरणावर दादांची प्रतिक्रिया. मंत्री धनंजय मुंडेंचा बीड दौरा रद्द. संत खंडोजी बाबांच्या सप्ताह सांगतेला उपस्थित राहणार होते. सरपंच हत्या प्रकरणावरून मुंडेंवर आरोपांची मालिका. कृषी मंत्री जवळचे आहेत, अनुदान मिळवून देतो. वाल्मिक कराडने 140 ऊस यंत्र मालकांची 11 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप. गुन्हा दाखल करण्यासाठी शेतकरी पोलीस ठाण्यात. तपास वाल्मिक कराडपर्यंतच पोहोचताच थांबल्यासारखा वाटतो. बीड हत्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी कोणाचे कॉल आले? कॉल रेकॉर्ड काढा, संदीप क्षीरसागरांची मागणी. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोग गावातील ग्रामस्थांची आज बैठक. एक आरोपी अटक न झाल्यानं ग्रामस्थ पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात. बैठकीत निर्णय होणार. बीड जिल्हाधिकाऱ्यांची 100 जणांना नोटीस. शस्त्र तात्काळ जमा करण्याचे आदेश. वाल्मिक कराडचाही शस्त्र परवाना रद्द. शस्त्र सापडल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंचा आज परभणी दौरा. सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. विजय वाकोडेंच्या निवासस्थानीही जाणार. शिर्डीत भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन सुरू. अधिवेशनाच्या व्यासपीठावर महापुरुषांच्या फोटोसह संविधानाची प्रत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनी शिंगणापूरमध्ये दाखल. काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी. आघाडी तुटली असं म्हणालो नाही, फक्त कार्यकर्त्यांची भूमिका मांडली. कोणाला मिरच्या लागण्याचं कारण नाही, संजय राऊतांचा टोला. टोरेस कंपनीच्या घोटाळ्याचे मास्टर माइंड तुर्कीतील नागरिक. जनरल मॅनेजर तानिया कासातोवावर 2008 मध्ये 77 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा, तर 69 लाखांची रक्कम सापडल्याप्रकरणी यापूर्वी ताब्यात घेतलं होतं. आर्थिक गुन्हे शाखेची माहिती. टोरेस कंपनीविरोधात मुंबईत 1,500 तक्रार. शिवाजी पार्क पोलीस स्टेशनसह अनेक ठिकाणी गुंतवणूकदारांच्या तक्रारी. छापेमारी आर्थिक गुन्हे शाखेकडून आतापर्यंत 9 कोटींचा मुद्देमाल जप्त. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या वाट्याला 10,930 कोटी रुपयांचा निधी. उत्तर प्रदेशला सर्वाधिक 31,000 तर बिहारला 17,000 कोटी रुपयांचं वाटप. बुलढाण्याच्या बाधिक गावातील पाणी दूषित नसल्याचं अहवालातून उघड. पाणी दूषित नाही, कोणतंही फंगल इन्फेक्शन नाही, तरी टक्कल का पडतंय? ग्रामस्थांच्या चिंतेत वाढ. टक्कल पडणाऱ्यांची संख्या 139 वर. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्यानं श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ. हवेत धोक्यासह हलका धुरकटपणा जाणवत असल्याचा अहवाल. तर पुण्यात बदलत्या हवामानामुळे किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचा 3रा दिवस. तैलाभिषेक सोहळ्याला सुरुवात. गड्डा यात्रेसाठी आंध्र, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यातून सिद्धेश्वर फक्त सोलापुरात. राजमाता जिजाऊ यांचा 427वा जन्मोत्सव सोहळा. सिंदखेड राजा इथे राजमाता जिजाऊंची शासकीय पूजा. केंद्रीय मंत्र्यांसह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित. कुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी महाकुंभ विम्याचं सुरक्षा कवच. 59 रुपयांना विमा खरेदी करता येणार. तर देश विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी हेलिकॉप्टर सेवा.